हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आपण डिलिशियस असे चीज बॉलची रेसिपी बघणार आहोत. हे बॉल्स खूप छान होतात. तुम्ही एकदा हे नक्की करून बघा. याआधी पण मी चीज बॉल्सची रेसिपी अपलोड केली आहे. पण मी नवीन आणि डिफरंट असे व्हेरायटी ट्राय करत असते चीज बॉल्समध्ये. तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी मी ब्रेड क्रम्स बनवून घेतले. त्यानंतर जिंजर चिली गार्लिकची पेस्ट बनवून घेतली आणि बॉईल पटॅटो होते ते मी ग्रेट करून घेतले होते आणि त्यानंतर पनीरसुद्धा त्यामध्ये मी ग्रेट करून ॲड केलं होतं. याने टेक्स्चर खूप छान येतो. म्हणून तुम्ही बटाटो आणि पनीर आहे ते हाताने चुरून टाकण्याऐवजी त्यांना तुम्ही ग्रेट करून घ्या. खूपच त्याने त्याचा टेक्स्चर आहे तो स्मूथ होतो. त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती ती त्यामध्ये मी ॲड केली होती. थोडेसे मी त्यामध्ये स्पायसेस ॲड केले होते. 2 टेबलस्पून त्यामध्ये मी पावभाजी मसाला ॲड केला होता. याने जी टेस्ट आहे ती खरंच खूप छान होते. आणि ब्लॅक पेपर थोडंसं ॲड करून मी त्यामध्ये सॉल्ट आणि ऑरिगॅनो ॲड केलं होतं. तुम्ही हे नक्की ॲड करून बघा ऑरिगॅनो यामध्ये. खरंच खूप छान टेस्ट होते. आणि त्यानंतर मी याला चांगलं असं मिक्स करून घेतलं होतं हाताच्या साहाय्याने. आणि त्यानंतर यामध्ये मी थोडेसे व्हेजिटेबल्स होते माझ्याकडे, कॅप्सिकम मी ती त्यामध्ये ॲड केली होती. कोरिअँडर ॲड केलं होतं. तुम्हाला आणखी हवं असेल व्हेजीस तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यानंतर या डोला मी चांगलं असं मिक्स करून घेतलं होतं. आणि बाइंडिंगसाठी मी यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपण जो याचं ब्रेड क्रम्स बनवले होते ते यामध्ये ॲड करून मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली. आणि आता आपण हे चीज बॉल्स बनवायला घेऊया. तर सर्वात आधी थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे आपल्या डोच्या हातामध्ये आणि त्यांना चांगली अशी वाटी बनवून घेऊन त्या वाटीमध्ये माझ्याकडे चीज स्प्रेड होतं तर मी ते ॲड केलं आहे. तुमच्याकडे क्यूब नाही तर कुठलं पण चीज असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर असे बॉल्स बनवून घेतल्यानंतर कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये त्याला डिप करा आणि ब्रेड क्रम्स आहेत त्यामध्ये कोट करून त्याला चांगलं असं कोट करा आणि त्याला साईडला ठेवून द्या. अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व देखील बॉल्स बनवून घेतले होते. आणि 10 मिनिट्स तुम्ही याला रेस्टवर ठेवा आणि त्यानंतर हे चांगले असे सेट होतील. आणि मीडियम हॉट ऑइलमध्ये हे चीज बॉल्स तुम्ही फ्राय करून घ्या. माझ्या घरात तर हे चीज बॉल्स खरंच खूप आवडतात सर्वांना. मी प्रत्येक वेळी नवीन रेसिपी ट्राय करत असते त्यामुळे त्यांना सगळ्यांना खरंच खूप आवडतात. आणि तुम्ही देखील अशाच नवीन रेसिपीजसाठी आपल्या लॉव विथ शेफ या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बॉल्स आहेत ते तुम्ही फ्रीजमधून सेट होऊन झाल्यानंतर असे पण हे बॉल्स तुम्ही बनवून 3-4 दिवस फ्रीजरमध्ये सेट करून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रोझन फूड म्हणून. आणि तुम्हाला हवे तेव्हा यांना तुम्ही फ्राय करू शकता. यांच्या टेस्टमध्ये जरासुद्धा बदल होणार नाही. तर सगळे चीज बॉल्स बनवून घेऊन मी त्यांना फ्रीजरमध्ये सेट करून झाल्यानंतर त्यांना मी ऑइलमध्ये चांगलं असं फ्राय केलं होतं. ऑइलचं टेम्परेचर हे हायच असायला पाहिजे. तुम्ही ऑइल गरम नाही झाला आणि तुम्ही त्यामध्ये हे बॉल सोडले तर ते सुटण्याची शक्यता असते किंवा ते त्यामधलं चीज बाहेर येऊ शकतं. तर हे चीज बॉल्स आहेत ना हे खूपच टेस्टी झाले होते. हे मी माझ्या घरच्यांना आणि माझ्या फ्रेंड्सला ट्राय करायला दिलं होतं आणि त्यांना देखील हे खूप आवडलं. तुम्ही देखील तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा आणि आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर अशाच नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईज.